विधान परिषद निवडणूक महायुती म्हणूनच लढणार सूत्रांची माहिती। तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा। पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे बुलढाणा परभणी शेतकऱ्यांचा संयम सुटला। बुलढाण्यात पेट्रोल पंपावर तलवार कोयते हाती घेत कर्मचाऱ्याला मारहाण। परभणीत पंपासमोरच रास्ता रोको। इंधन तुटवड्यामुळे सगळीकडेच तणावाची स्थिती नाही, मात्र साठेबाजी टाळा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर मे महिन्यात 20% अधिक पेट्रोल डिझेल विक्री, भुजबळांची माहिती। GR काढूनही प्रमाणपत्र का रोखलं? 58 लाख कुणबी नोंदींचं काय झालं? जरांगेंचा सरकारला सवाल। मागास सिद्ध न करताच ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याचाही आरोप। जरांगेंच्या मागण्या सरकार दरबारी नेणार। भाजप आमदार प्रसाद लाड यांचं आश्वासन। तर 28 तारखेपर्यंत उपसमिती उत्तर देणार, लाड यांची माहिती। संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून महायुतीत खतखत। शिरसाटांची शिवसेनेच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांची माहिती। तर पक्षातील वाद येत्या आठवड्याभरात संपणार असल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य। कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम। कॉकरोच जनता पार्टीचे 20 मिलियन फॉलोअर्स, अभिजित दिपकेंना जीवे मारण्याची धमकी। मुंबईच्या वांद्र्यातल्या गरीबनगरमध्ये अतिक्रमणावर चौथ्या दिवशी कारवाई सुरूच। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। तर आतापर्यंतच्या कारवाईनंतर 200 मेट्रिक टन मलबा हटवला। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय डॉक्टर मनोज शिरुरेला माफीचा साक्षीदार करण्याच्या तयारीत। गुरुवारी रात्रभर शिरुरेची पुण्याच्या कार्यालयात कसून चौकशी। शिरुरेनं स्वतःच्या मुलासाठी मोठेगावकरांकडून घेतला होता फुटलेला पेपर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।